एलसीबी अकोला पथकानं अवघ्या 2 तासात आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग करून ठोकल्या बेड्या। दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवणी अकोला इथं अभिषेक रवींद्र गवई वय वर्ष 23 राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शिवणी अकोला यास अयोग जीवन सावध वय वर्ष 20 राहणार बहुजन नगर शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय वर्ष 20 राहणार राहुल नगर शिवणी अकोला या दोन युवकांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याच्यावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यास अभिषेक रवींद्र गवई याचा मृत्यू झाल्याबाबत माहिती मिळाली। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना सदरील गुन्ह्यातील आरोपितांना तात्काळ अटक करण्याकरता आदेशित केले। पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्वतः सहकारी अधिकारी टीमसह घटनास्थळी भेट देऊन यातील आरोपितांची सखोल माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे 2 पथक, पोलीस स्टेशन MIDCचे 1 पथक तयार करण्यात आले। मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपितांना अटक करण्याकामी रवाना केले। सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या गुप्त बातमीच्या माहितीवरून आरोपी हे रेल्वेने फरार होण्याच्या तयारीत असल्याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक शंकर शेळके हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह रेल्वे स्टेशन परिसरात पोहोचले। त्या ठिकाणी आरोपी अयोग जीवन सावध वय वर्ष 20 राहणार बहुजन नगर शिवणी अकोला व गणेश दयानंद सोनी वय वर्ष 20 राहणार राहुल नगर शिवणी अकोला हे रेल्वे स्टेशन परिसरात दबा धरून बसले असून येणाऱ्या रेल्वेनं पळून जाण्याच्या तयारीत आहेत अशी खात्रीलायक माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीवरून सदर पथकानं रेल्वे प्लॅटफॉर्मवर सापळा रचून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास पाहून पळून चालत्या रेल्वेमध्ये बसण्याच्या तयारीत असताना पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकानं आरोपितांचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपितांना रेल्वेमध्ये बसण्यापूर्वी जेरबंद केले। तसेच अकोला शहरामध्ये या घटनेमुळे घडणारे अप्रिय घटनेस पायबंद केले। आरोपितांना नमूद गुन्ह्यात विचारपूस केली असता त्यांनी सदरील मृतकाचा खून हा जुन्या भांडणाच्या कारणावरून केल्याचं सांगितले। तसेच आरोपितांना पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन MIDC अकोला यांच्या ताब्यात देण्यात आलाय। पुढील तपास पोलीस स्टेशन MIDC हे करत आहेत।